हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. या संपूर्ण जगात ज्यानं 21 पानाने 21 फुलाने 21 लाडवाने 21 मोदकाने आणि ज्याने 21 निष्पात्र राक्षस ठार केले असे आपले गणपती बाप्पा सुखहर्ता भालचंद्र विनायक, त्याच गणपती बाप्पाला नमस्कार करून जन्म देणारे आमचे आई बाबा आणि शिर्डीत बसलेला माझा साईबाबा यांच्यासमोर नतमस्तक होऊन माझ्या समालोचनात मी सुरुवात करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सुसर्वदा. बघा माइंड क्रिकेट तुम्ही बघितला, शॉर्ट्स कव्हरमध्ये एक अतिशय चांगला क्लास या फलंदाजाचा बघितला. फलंदाज जर बघितला तर प्रतीक आणि धनंजय आणि गोलंदाजी मार्कर अवी. गोलंदाजी मार्कर तुम्ही बघतायत टू ग्रेट अंपायर उमेश मांजरेकर एंड मंगेश धुरी, दोन अनमोल रत्न आहेत. मात्र त्यांच्या जोडीला बंटी केरकर आणि अमरोज अल्मेडा. अविनाश देवगडकर षटकापर्यंत बघा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू जातोय नॉन स्ट्राईक, फलंदाजाने दिला होकार म्हणून फलंदाजाला म्हटलं इथे मिळतोय ब्रँडेड चौकार. देवबाग चषक 2023 प्रथम चौकार तुम्ही बघतायत बॅकफूट पंच वीरेंद्र सेहवाग स्टाईलमध्ये. आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 6 वर्ष इंडियाचा एक रेकॉर्ड होता 2016 पासून ते 2022 टेस्ट क्रिकेटमध्ये क्रमांक 1 वर राहण्याचा. याच मैदानावर 6 हॅट्रिक एका स्पर्धेमध्ये झालेल्या आहेत, तो सुद्धा रेकॉर्ड आहे मित्रांनो. आणि 6 आकडा जर आला तर 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. तर त्या आकड्यावर थोडासा इतिहासाची आम्हाला आठवण झाली. पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकापर्यंत अतिशय चांगला फटका तुम्ही बघितला. तर या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 7 वेळा आशिया कप इंडियन टीमच्या नावावर आहे. यावर्षी रेकॉर्ड करायचा होता मात्र तो थांबला. प्रत्येक आकड्यावर तुम्हाला नवीन इतिहास नवीन डायलॉग नक्कीच ऐकायला मिळणार आहेत. हो हो क्या बात आहे सुमित डिग्ले स्टाईल. हवेमध्ये चेंडू आहे बघायचा, हा चेंडू जातोय अप्रतिम देवबाग चषकाचा हा तुम्ही षटकार बघतायत. या स्पर्धेचा पहिला षटकार, या फलंदाजाचं नाव नक्कीच इतिहासामध्ये लिहिलं जाईल. आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 13 वर्ष लागली पाकिस्तान संघाला T20 वर्ल्ड कपमध्ये फायनलला येण्यासाठी मित्रांनो. आणि या अतिशय चांगला फटका तुम्ही बघितला या फलंदाजाच्या मार्फत. पुढचा चेंडू बॅकफूट पंच करायचा होता. आता बघा सुगंध दरवळलाय आणि सुगंधित डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी तुम्ही ही बघितली. ही डिलिव्हरी टाकली होती मित्रांनो व्यंकटेश प्रसादने आमिर सोहेलला वर्ल्ड कपमध्ये. मात्र त्याच्यानंतर पत्रकाराने एक प्रश्न विचारला आणि काय उत्तर दिलं येणाऱ्या वेळामध्ये नक्कीच आमच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. षटक संपते इकडे पहिलं, धावसंख्या ती म्हणजे 13. आणि ही पार्टनरशिप तुम्ही इकडे बघतायत मित्रांनो. पार्टनरशिप उद्योगधंद्याची असून दे, पार्टनरशिप संसाराची असून दे किंवा पार्टनरशिप क्रिकेटची असून दे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचं उद्घाटन अतिशय चांगल्या प्रकारे मान्यवरांच्या हस्ते झालं. थोड्याशा मालवणीमध्ये काहीतरी नवीन डायलॉग आम्ही बनवले. तर काल रात्रीच चिपमध्ये थोडंसं काहीतरी आलं का झालं पाहिजे. मात्र बादल चौधरी सरांना आम्ही विसरू शकत नाही. या संपूर्ण कोकणाची शान आहे मालवणी भाषेमधील सन्मान्य द ग्रेट सिनियर कॉमेंटेटर राजा सामंत सर आमच्या उजव्या साईडला बसलेले आहेत. ज्यांच्या कुठल्याच कुठे नाही खाणी मात्र ज्यांच्या प्रसिद्ध आहेत वाणी असे प्रदीप देऊलकर. आणि आमच्या मागे बसलेले आहेत उत्तम सर. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तर डीजेवाल्याची कमाल होईल मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या सगळ्यांची धमाल तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे. अप्रतिम, कोण विसरेल या मैदानाला. असा कुठचा खेळाडू नाही जो या मैदानावर येऊन गेला नाही. मात्र संपूर्ण हिंदुस्थानामध्ये क्रमांक 1, 2, 3 कुठला संघ, कुठला खेळाडू, कुठला गोलंदाज यावर्षी कोणी कुठचा रेकॉर्ड केला. सध्या चॅम्पियन ट्रॉफी तर चालू आहे मात्र 5व्या दिवशी संपेला या देवबाग चषकाचा खरा चॅम्पियन कोण असेल. तर प्लीज बघा 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत, वेळ वाया घालू नका. हा सूर्यनारायण देव एकदा का खाली जायला लागला तर तो कोणाची वाट बघत नाही. आता मात्र बघा सगळं काय व्यवस्थित चालू आहे. लगा तो आबाद, बनी तो बनी ने तो अब्दुल गनी, लागला तर यशस्वी नाहीतर अयशस्वी रिव्हर्स स्ट्रोक. याच्यासाठी तुमच्याकडे लुक्स आणि तुमचा फुटवर्क चांगला पाहिजे. अभ्यासामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हायचं असेल तर चांगला होमवर्क, मोबाईलवर जर बोलायचं असेल तर चांगला नेटवर्क आणि क्रिकेट खेळायचं असेल तर चांगला फुटवर्क. या 3 गोष्टी पाहिजे. फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय, थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने तिकडे येतोय कलेक्ट करण्यासाठी.
2 धावा तिकडे बघा, कारण एखाद्या चितेप्रमाणे हे 2 फलंदाज असं वाटतं पायाला चाकं लावलेली आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 15. फुटबॉलचे जादूगर ज्यांच्या पायाजवळ सुद्धा फुटबॉलला घाम फुटायचा यायला असे पेले सरांची मला आठवण झाली. वयाच्या 15व्या वर्षी सगळ्यात प्रथम फुटबॉल खेळायला त्यांनी सुरुवात केली, कारण धावसंख्या ती म्हणजे 15. फुल लेन डिलिव्हरी, क्या बात आहे. सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका म्हणजे स्ट्रेट लेन मध्ये हा तुम्ही फटका बघतायत. संपायर सिग्नल नाव अँड दॅट्स अ गेट द बाउंड्री. अतिशय चांगला. गोलंदाजाला सांगतोय तुझ्याकडे आहे क्लास तर मी आहे तुझ्यापेक्षा फर्स्ट क्लास. या चौकारांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 19. तारखेप्रमाणे जर म्हटलं तर 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर एका सूर्य तेजाचा जन्म झाला होता, ज्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज शिवराय. खूप मोठा इतिहास आहे महाराजांचा मित्रांनो क्रिकेटचा. आज 5 दिवस आमच्या सगळ्यांच्या मुखातून यस आता सक्सेसफुल इकडे होता येता. हा रिव्हर्स स्ट्रोक आहे बघा, अप्रतिम. जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे या फलंदाजाची. या अगोदर बघितला तर अनसक्सेसफुल माता तर 4 धावा तिकडे येत आहेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 23. मित्रांनो T20 वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात चौथं वेगवान शतक कोणाच्या नावावर होतं, ज्याच्या अंगामध्ये आहे ऊर्जा, कारण ज्याचं नाव आहे सूर्यकुमार यादव. 23 चेंडूमध्ये 50 धावा. शॉट ऑफ लेन पुलअप करायचा होता रिकी पॉन्टिंग स्टाईलला, मात्र बघा एलिव्हेशन तिकडे कमी आहे. डीप स्कर्ली क्षेत्रामध्ये खेळाडू तुम्ही तिकडे बघतायत. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. अतिशय चांगला थ्रो येतोय, बॅकअपला दुसरा खेळाडू तिकडे येतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. 24 एप्रिल 1973 क्रिकेट ऑफ द गॉड, ज्यांना भारतरत्न पुरस्कार सचिन रमेश तेंडुलकर जन्म झाला होता. ज्या वेळेला शालेय क्रिकेटमध्ये ज्यांनी सगळ्यात प्रथम बॅटिंग केली होती तेव्हासुद्धा त्यांच्या धावा होत्या 24. 24 वर्ष क्रिकेट खेळले, खूप मोठी गोष्ट आहे. तर तोच आकडा इकडे येतोय आता बघा, कारण थोडंसं गेम प्लॅन करतायत. जर बघितलं मालवण टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड इतिहास रचला जाईल. शॉट ऑफ लेन बघायचं, ब्रँड लारा स्टाईल प्रमाणे प्रयत्न केला होता, पुढे आले, जागा बनवली स्टोकसाठी, दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला ऑफिशियली आणि 1 धाव तिथे मिळाली. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 25. 25 जून 1983 हा आकडा तर कोण विसरणार नाही. याच दिवशी कपिलदेव निकन सरांनी वर्ल्ड कप उचलला होता मित्रांनो. तो आकडा होता, ती तारीख होती 25, कारण धावसंख्या ती म्हणजे 25. षटक संपते दुसरं, धावसंख्या ती म्हणजे 25. आता जर बघितलं तर 12.50 ची सरासरी आहे. 6 षटकं आहेत बघा. 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत मित्रांनो. त्या 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकावीच लागतील. टेनिस विश्व मात्र आज या 5व्या दिवशी जर बघितलं तर इतिहासाच्या पानावर या मालवणच्या मातीच्या कणावर आणि या रयतेच्या मनावर कोण राज्य करेल आपल्याला वेळ सांगेल. 5व्या दिवसाची खरा चॅम्पियन कोण असेल, खरा सुलतान कोण असेल, खरा सिकंदर कोण असेल, एवढं सोपं नाही आहे. कष्ट करावे लागतील. तुमच्याकडे काय आहे, देवाने एक असं सोना दिलेला आहे, तो म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जर तो तुमच्याकडे असेल तर जगामध्ये तुम्हाला कुठेच मरण नाही. असं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स असेल तर या जगात कुठेच मरण नाही सांगितलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी. नक्कीच त्या वाक्यांची आम्हाला आठवण झाली. बघायचं आहे पहिली मॅच तुम्ही बघतायत, एक चांगली पार्टनरशिप प्रतीक आणि धनंजय याच्यामध्ये तुम्ही बघतायत. आता तिसरं षटक इकडे घेऊन येतोय तो म्हणजे आशिष. या ठिकाणी दाजी नाईक आणि गणेश कुवाल हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचंय. करतायत आपल्या संघासाठी फलंदाजी करून डगआउट मध्ये रिटर्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इकडे जातोय या विपुल पवार. दॅट्स व्हेरी गुड पर्सनॅलिटी, व्हेरी गुड हाईट. कोण विसरेल जोएल गार्डनर सरांना, सगळ्यात हाईट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. मात्र त्याच हाईटचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिकडे जातोय. 6 षटकांचा सामना आहे मित्रांनो. आज ही स्पर्धा गुणगौरवाची, अभिमानाची, सन्मानाची असं म्हणायला हरकत नाही. 5 दिवस चालणाऱ्या या क्रिकेटचा थरार कोण करेल चमत्कार ही तर वेळ सांगेल. आमच्या डाव्या साईडला तुम्ही ज्या ट्रॉफीज बघताय तर मित्रांनो, ह्या ट्रॉफीज खरोखर जर म्हटलं तर अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड आहे. दुबईच्या सोना बाजारातून आणलेल्या या ट्रॉफीज आहेत आणि ही चकाकणारी ट्रॉफी इतकी सोपी नाही का कधी लवकरात लवकर, तर त्या कॅप्टनला खूप मेहनत करावी लागेल मित्रांनो, लक्षात ठेवा. कोण विसरेल होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर, मात्र मी कधीच विसरणार नाही या तुमच्या सिंधुदुर्गातील एक अनमोल हिरा दर्शन बांदेकर. ज्या वेळेला येतील खूप सारी हिस्ट्री आहे त्यांच्या
नावाची ती सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ते ज्येष्ठ समालोचक राजाजी सामंत, त्याच्यानंतर प्रदीप देऊळकर, उत्तम सर इकडे आहेत. बघा, चेंडू पडल्यावर मला एक आठवण झाली इरापाली प्रसन्न सरांची. इंडियन टीममध्ये सगळ्यात जास्त स्विंगचे सुलतान कोण होते? इरापाली प्रसन्न. पहिला चेंडू जर बघितला आशिष यांचा, बघा डाव्या हाताने गोलंदाजी करताना तुमच्याकडे, उजव्या हाताने गोलंदाजी करताना यस तुमच्याकडे गुणवत्ता पाहिजे. आता मात्र इनसाइड एज शॉर्ट लेगमध्ये तिकडे चेंडू जातोय. एक धाव तिकडे मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 26. टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यूमध्ये श्रीलंकामध्ये अजिंठा मेंडिस पहिल्या सिरीजमध्ये 26 विकेट ज्याने आपल्या नावावर केल्या होत्या, तोच आकडा इकडे येतोय, तो म्हणजे 26. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांचा सामना. यस, चेंडू पडल्यावर बघा शेन वॉन सरांची मात्र जास्त उजव्या स्टंपच्या बाहेर तिकडे जातोय. मंगेश धुरी तुम्ही बघतायत, दॅट्स अ ग्रेट अंपायर. अतिशय चांगले सिंगर सुद्धा आहेत, आवाज त्यांची वाणी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. मात्र उमेश मांजरेकर सरांबद्दल तर खूप मोठा इतिहास आहे. पुन्हा एकदा बघा, फुल लाईन डिलेव्हरी ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. डीप मिड विकेटला कलेक्ट करतायत. एक धाव बघा, स्वतः चेंडू घेऊन तिकडे येत आहेत आणि एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 27. 27 वर्ष लागली इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये फायनलला जाण्यासाठी आणि अजिंठा मेंडिसचा रेकॉर्ड तोडला अक्षर पटेलनी. इंग्लंड विरुद्ध पहिल्या सिरीजमध्ये 27 विकेट आपल्या नावावर केला. 28 फ्लाइटेड डिलेव्हरी, फुल लाईन डिलेव्हरी, नोमॅन्स लाईन मध्ये तिकडे चेंडू जातोय. डीप कव्हर मध्ये एक धाव तिकडे घेतली. बघायचं आहे, मला तर धावायचं आहे, मला तर पळायचं आहे, मला पडायचं सुद्धा आहे, पण मला नाही थांबायचं आहे. भाग मिल्का भाग, अप्रतिम सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, दुहेरी आकड्यामध्ये जाऊन पोहोचते, ती म्हणजे 30. IPL मध्ये सगळ्यात वेगवान शतक ख्रिस गेल 30 चेंडूमध्ये 100 धावा केल्या होत्या, तो रेकॉर्ड अजूनपर्यंत त्यांच्या नावावर आहे. पुन्हा एकदा आता मात्र अंडरम टॅप प्रमाणे बघा, थोडंसं एलिव्हेशन कमी पडलं तिकडे. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहे, कलेक्ट करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 31. 3 षटकं इकडे संपतायत, धावसंख्या ती म्हणजे 31. यस प्रदीप देऊळकर, काय वाटतं येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा इकडे झाल्या पाहिजे आणि किंवा किती धावा होतील, काय वाटतंय तुम्हाला? हॅलो, धन्यवाद आळवे सर. सकाळची खेळपट्टी पाहिली तर थोडंसं दव खेळपट्टीवरती पाहायला मिळाला होता आणि जसजसं या मैदानावरती ऊन येईल तसतशी खेळपट्टी ही फलंदाजीसाठी नक्कीच पोषक होईल. मात्र सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना कंबर कसावी लागेल या मैदानावरती, जर कमी धावांवरती रोखायचं असेल. अन्यथा 2 दिवसापूर्वीच या मैदानावरती भंडारी चषक झाला होता. धावांचा पाऊस डोंगर उभा राहताना पाहायला मिळाला. म्हणजे जसजसं ऊन येईल, खेळपट्टी जशी सुकी होईल तसतशा चेंडू बॅटवरती नक्कीच येईल आणि फलंदाजांसाठी नंदनवन असलेली खेळपट्टी. मात्र गोलंदाजी जर पाहिली तर नक्कीच गोलंदाजांनी कंबर कसली तर गोलंदाजीसाठी ही लाभदायक खेळपट्टी ठरू शकते. थँक्स. 3 षटकानंतर 31 धावा इकडे झालेल्या आहेत. आत्ता चागरी कोळी मालोनी महोत्सव आमच्या मीरा भाईंदरमध्ये चांगल्या प्रकारे झाला. 10 दिवसांचा खूप धमाल झाली. शरीर सौष्ठव स्पर्धा असून दे, भजन कीर्तन असून दे, डबल बारी असून दे. जितीन नायर नवीन गोलंदाज तुम्ही बघतायत कॉमेंट्री बॉक्सच्या समोरून. जितीन नायर यास डाव्या हाताने पहिला चेंडू गुंडप्पा विश्वनाथ स्टाईल स्क्वेअर कट करतायत. डीप स्वीपर कव्हर मध्ये तिकडे चेंडू होता. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 33. ते 30 आकडा विविन रिचर्ड सर कधीच विसरू शकत नाही. 1983ला कपिलदेव निकन सरांनी जेव्हा विविन रिचर्डचा कॅच पकडला होता, मदनलाल सरांनी तो चेंडू टाकला होता, तेव्हा ते 33 धावसंख्येवर खेळत होते. तोच आकडा आलाय, तो म्हणजे 33. जितीन डाव्या हाताने पुढचा चेंडू, हा आता मात्र बघा अनसक्सेसफुल
खूप मोठा अपील केला होता गोलंदाजांनी. जर बघितला तर एक चांगला संघर्ष तिकडे बघायला भेटतोय. पहिला चेंडू जो टाकला तो स्क्वेअर कट केला स्वीपर कव्हरमध्ये. दुसरा चेंडू जर बघितला सकाळी आल्या आल्या जेव्हा मी पिच रिपोर्ट केला, नॉट अवेलेबल टू लिटिल क्रॅक अँड बिग क्रॅक, अवेलेबल टू लिटिल लोन. गुडलँड स्पॉटला जर बघितला छोटंसं गवत अवेलेबल आहे. फुल लेन डिलिव्हरीला थोडंसं जास्त गवत आहे. लाल मातीची विकेट असल्यामुळे स्विंगच्या सुलतानांना ही खेळपट्टी लाभदायक आहे. हा आता मात्र बघा चेंडू खाली राहिला, लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर अतिशय चांगली गोलंदाजी करताना आता आपण इकडे बघतोय फलंदाजाला काही समजलं नाही, कारण गुडलँड स्पॉटला चेंडू पडल्यानंतर मी सांगितलं होतं अवेलेबल टू लोन, गवत आहे तिकडे. हा सकाळचा आजचा शुभ प्रभाताचा पिच रिपोर्ट जेव्हा प्रदीप देऊळकर सर माझ्या जोडीला होते तेव्हा आम्ही पिच रिपोर्ट करण्यासाठी गेलो होतो. तर बघायचं स्विंगच्या सुलतानासाठी ही खेळपट्टी लाभदायक आहे. फुल टॉस चेंडू स्लाइस करतायत. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरमध्ये तिकडे चेंडू जातोय. एक धाव मिळते. एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 35. कोण विसरेल लिओन मेसी. वर्ल्ड कप मारल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. असे दोन खेळाडू होते, एक पार्थिव पटेल आणि फुटबॉलचा जादूगर लिओन मेसी वयाच्या 35व्या वर्षी, कारण धावसंख्या ती म्हणजे 35. ऑफ स्टंपच्या बाहेर. आता 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला. जर व्यवस्थित जर तुमची ट्रेन चालू आहे कोकणातली तर मग अक्रॉस लाईन घ्यायची काय गरज होती, खूप मोठा प्रश्नचिन्ह पडला असेल. आणि एका धावने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 36 तास सचिन रमेश तेंडुलकर सरांना झोप आली नव्हती. एक असा गोलंदाज ज्याने सचिन सरांची झोप ओढून दिली होती, त्याचं सगळ्यात कारण आणि हिस्ट्री वेळ मिळाल्यावर मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पुढचा चेंडू डाव्या हाताने शॉट ऑफ लेन. क्या बात है, फुल लेन डिलिव्हरी. हा क्या बात है. हा येतो देवबाग तष्काचा अप्रतिम षटकार. येस, कोण विसरेल आज आमच्या सिंधुदुर्गच्या आणबान शान. पॉवर प्ले मध्ये माझा सगळ्यात आवडता खेळाडू कोण असेल संपूर्ण महाराष्ट्राचा, सन्माननीय गोपाल भट्टा सर आमच्या डाव्या साईडला इकडे आलेले आहेत. आणि सँडी दादांना तर विसरू शकत नाही. इट इज अ हार्ड क्रिकेटर, लेजंड क्रिकेटर. हो आकाशामध्ये चेंडू आहे. बघायचा आहे या खेळाडूला मिळालंय ती म्हणजे संधी. ड्रॉप द कॅच. आयुष्यमान. बापरे बाप, डोक्याला झाला ताप. डोक्यावर दोन्ही हात ठेवले क्षेत्ररक्षकाने असं म्हणायला हरकत नाही. मात्र लक्षात ठेवा, आता मला आठवलं काय 2003चा तो वर्ल्ड कप, वसीम अक्रम आणि सचिन तेंडुलकर. हॅलो, या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये गोपाळ बटा आणि सँडी कुंडेकर यांचंही आगमन झालेलं आहे. मी मंडळाच्या वतीने स्वप्नील साळगावकर यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. तसेच सूर्य रिसॉर्टचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. एस गोपाल भट्टा टेनिस विश्वातील एक कोहिनूर डायमंड. पॉवर प्ले मधील चारी साईडला सूर्यकुमार यादव प्रमाणे तो तळपतो जेव्हा फलंदाजीला. आणि त्याच्यानंतर संडीला तुम्ही तिकडे बघतायत. टेनिस विश्वातील आणखीन एक अतिशय नामवंत असा खेळाडू. मालक यांनी व्यासपीठावर यायचं आहे. धावसंख्या ती म्हणजे 43. शॉट ऑफ लेन पुल करतायत. हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल. हा जातोय सनसनीत दणदणीत ब्रँडेड षटकार. आणखीन एक 113 मीटरचा षटकार तुम्ही बघितला. धावसंख्या ती म्हणजे 49. आत्ताच पृथ्वी शॉने रणजी क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त धावा आपल्या नावावर केल्या 379. त्याच्यामध्ये त्यांनी 49 चौकार मारले होते. तोच आकडा येतोय तो म्हणजे 49. पहिला चेंडू बघितला. शॉट ऑफ लेन वेट अँड वॉच. अतिशय चांगला टाईम करून खेळलेला हा षटकार होता. आणि विपुल पवार फलंदाजी तुम्ही तिकडे समोर बघतायत. येस, बंटी केरकर तर अंपायर सुद्धा आहेत. सर्व गुण संपन्न आज राजा सामंत सर सिनियर कॉमेंटेटर आमच्या सिंधुदुर्गची ही शान आहे. आता मात्र बघा हा चेंडू जातोय
लॉंग स्टॉप रिझन मधून नशीबवान चौकार म्हणजे तब्बल 5 धावा आणि या 5 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 54. 54 धावा नसीब की साथ असावी लगती, लक भी उसका साथ देता है जिसमें जीतने का जज्बा होता है, हम हमेशा कहते हैं. तो संख्या ती म्हणजे 54. 54 धावा. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉईंटला तुम्ही बघताय. तर त्याच्यानंतर डीप कव्हरला खेळाडू आहे, डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट. पुन्हा एकदा आता बघायचं आहे, चेंडूने घेतलं जास्त हाईट, वातावरण होल का टाईट, आणि बघा पुन्हा एकदा धरतीला दान हा चेंडू करतायत फलंदाज, सांगतायत थँक्यू व्हेरी मच, गुड सपोर्ट तुम्ही, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 55. कायलॉन पोलार्ड, जर्सी क्रमांक 55, कोण विसरेल, धावसंख्या आहे 55. पुन्हा एकदा लाभ करतायत, हा चेंडू जातोय सीमा पार, दमदार, वजनदार, शानदार षटकार. फलंदाज सांगतोय बॅटरला, तू जरी असेल धुरंधर गोलंदाजीमध्ये, मात्र मी आहे या स्पर्धेचा ओरिजिनल सिकंदर. आणि अशा प्रकारे खरोखर अप्रतिम षटकार तुम्ही तिकडे बघितला. या षटकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 61. 61. पुढचा चेंडू लफ करायचा होता, जागा बनवली योगेश पेनकर स्टाईल. इतकं सोपं नाही योगेश पेनकर, कृष्णा लक्ष्मण सातपुते, जबरदस्त लुक्स त्यांचे, जबरदस्त टायमिंग त्यांच्याकडे आहे. हेच गोलंदाज स्वतःचा विचार तिकडे करतोय, कारण क्रिकेट जर म्हटलं तर जप तप तंत्रमंत्र विद्या या कुठल्याच गोष्टी क्रिकेटमध्ये मित्रांनो चालत नाही. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता आणि आता मात्र फर्निचर उद्ध्वस्त असं म्हणायला हरकत नाही. क्लीन बोल्ड, बेल्स द्यायचे. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित लाखोंच्या बक्षिसांची देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा, त्यांचा नेहमी करावा वाटतो उपहास, कारण त्यांचं नाव आहे सन्माननीय उल्हास तांडेल साहेबांच्या विनंतीला मान देऊन इंडियन टीममध्ये खेळतो शुभमन गिल, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आलो. त्यांचं नाव आहे स्वप्नील, ज्यांचा नेहमी वाटतो आम्हाला कधीच कुठे कुठला नाही दिसला क्लेश, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आलो. त्यांचं नाव आहे महेश, ज्यांचा नेहमी जातो पत्त्यामध्ये पत्ता, ज्यांचं नाव आहे दत्ता. तर हे सगळे मान्यवर मंडळी आहेत, आमचे मित्र आहेत, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आज कॉमेंट्रीसाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल देवबाग ग्रामस्थ आणि उल्हासदादा हेड्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे तुम्हाला सुद्धा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय जतीन कांबळी. गोपाल भट्टा सर आणि सँडी सर आहेत. काल तुम्ही बघितलं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये नक्की जल्लोष असतो, कुठल्याही संघाने वर्ल्ड कप मारल्यानंतर ते फोडतात चॅम्पियन, मात्र कोण होईल या देवबाग चषकाचा असली चॅम्पियन 5व्या दिवशी तुम्हाला समजणार आहे मित्रांनो. ही चकाकणारी ट्रॉफी जे बघताय तुम्ही, कोणाच्या घरी जाईल, जे कोणी संघ मालक असतील, कोच, मॅनेजर, खेळाडू, धमाल होणार आहे मित्रांनो. आज अभिमान वाटतोय आम्हाला, उजव्या साईडला जवळजवळ ज्यांच्या कुठल्याच कुठे नाही खाणी, मात्र या संपूर्ण कोकणामध्ये ज्यांची प्रसिद्ध आहे वाणी, सन्माननीय ज्येष्ठ समालोचक दत्ता सामंत सर आमच्या उजव्या साईडला बसलेले आहेत. त्याच्यानंतर प्रदीप देऊलकर, उत्तमदादा बसलेले आहेत. हे सगळे कोहिनूर डायमंड आहे. सिंधुदुर्ग म्हटलं ना तर मग हिऱ्यांची चादर आहे. बस पुन्हा एकदा बघा, आता अक्रॉस खेळण्यासाठी शफल झाले होते, मात्र तिकडे अप्रतिम गोलंदाजी करताना तर मला वाटतं 5वं षटक इकडे संपते. त्याच्यानंतर बंटी किरकर सर आमच्या जोडीला आहेत. 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर इकडे जर बघितलं तर धावसंख्या 66. एक जबरदस्त पार्टनरशिप तुम्ही बघतायत. मालवण टोपीवाल्याचं प्रसिद्ध ग्राउंड आहे, मैदान तुम्ही बघतायत. चांगलं टर्फ विकेट आहेत 3 ते 4, आणि ही विकेट जर बघितलं तर लाल मातीची आहे, कडक पाटा विकेट आहे. जगामध्ये सगळ्यात मोठी पाटा विकेट कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये आहे. वाक्काला कधी गेलात तर जायला बघायला विसरू नका. मात्र टेनिस विश्वामध्ये जर बघितलं तर ही जगातली टेनिस विश्वातील अप्रतिम विकेट आहे मित्रांनो. यस, पुढच्या सेकंड इनिंगसाठी या संपूर्ण आमच्या महाराष्ट्राची, कोकणातील सिंधुदुर्ग दिशान सन्मान्य राजा सामंत सरांच्या मुखाची वाणी तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहे. तर शेवटचं षटक आहे.
नितीन नायर पुन्हा एकदा ओहो फुल लेन डिलिव्हरी क्या बात आहे बघा फलंदाजाने केला इरादा पक्का आणि किती चांगला मारला हा सुंदर छक्का या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली 72 गोलंदाज सांगतो फलंदाजाग मागतोलो बांगडो आणि खातोलो करली फलंदाजाने सांगितलंय एक दिवस मला भेट मी मुंबईला नेईन तुला दाखवेन वरळी शॉट ऑफ प्लेन एलिव्हेशन कमी आहे आकाशामध्ये उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षकांनी दिली नाही कॅच पकडण्याची हमी या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या 69 नाही एक मिनिट 61 वर 6 बसला 6 बसला बरोबर 69 ज्याप्रमाणे आकाशामध्ये चित्रगुप्त सगळे हिसाब किताब सांभाळतात बंटी कलगर सरांना आज आम्ही इकडे इन्व्हाइट केले या स्पर्धेचा हिसाब किताब सांभाळण्यासाठी बघा शफल झाले जागा बनवली बघायचं आहे या 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा चेंडू जातोय आणखीन एक इकडे येतोय ब्रँडेड देवबाग चषकाचा चौकार गेला 73 धावांचा डोंगर म्हणूनच तर मी सांगितलं हे मैदान का प्रसिद्ध आहे स्पेशल बॅटिंगसाठी पुन्हा एकदा गुड अतिशय चांगला क्लास बघा व्ही शेप मध्ये खरोखर अप्रतिम फटका आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 75 मित्रांनो रणजी क्रिकेटमध्ये 75वी हॅट्रिक कोणी घेतली होती आर विनय कुमार यांच्या नावावरती 75वी हॅट्रिक कारण धावसंख्या ती म्हणजे 75 धावांचा डोंगर आहे आज अहमदनगर एक्सप्रेस अभिजित दुधे स्टाईल कोण विसरेल मुंबईचा राहुल जोगाडिया दिल्लीचा आशिष आगरकर रायगड एक्सप्रेस विश्वजित ठाकूर सांगली एक्सप्रेस विजय पावले मुंबई एक्सप्रेस मिस्टर जावेद ठाणा एक्सप्रेस रवी मुंबक वाईटच्या तिकडे इशारा देत आहेत एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 76 क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटची कमाल क्रिकेटची धमाल तुम्ही बघतायत क्रिकेटचा महाकुंभ मेळा असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा स्वतःच्या विचारामध्ये डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी तयार शॉट ऑफ लेन पुल द वे अँड एक्सलंट गेट द 6 सुपर षटकार चला ओम स्पोर्ट्स मापण आणि शिवार सुपर कणकवली दोन्ही संघांना आम्ही इकडे इन्व्हाइट करतोय मे इन्व्हाइट आयोजकांच्या वतीने प्लीज टॉस का बॉक्स मध्ये तुम्ही या तुमच्याशी थोडीशी चर्चा करू टॉस उडवल्यानंतर आणि टॉस बॉक्स मध्ये खरा बॉस कोण होईल ही तर येणारी वेळ सांगणार आहे 82 नक्कीच ज्येष्ठ समालोचक सन्मान्य दत्ता सावंत यांना इकडचा रेकॉर्ड माहिती असेल का किती धावा झाल्या होत्या 7 षटकांमध्ये राजा सामंत सर यस आता मात्र बघा इनसाइड एज चेतन शर्माची मला आठवण झाली वर्ल्ड कपमध्ये जी हॅट्रिक घेतली होती ना मित्रांनो जो पहिला त्रिफळाचीत केला होता त्याच पद्धतीने या गोलंदाजाने या फलंदाजाला इकडे बाद केला फलंदाज तिकडे बाद आणि फलंदाजाने सांगितलं गोलंदाजाने सांगितलं फलंदाजाला कारण मला माहिती आहे तू मला कधीच म्हणणार नाही सॉरी एक दिवस मला भेट माझ्या स्वखर्चाने मी तुला दाखवेन पंढरीची वारी तर फलंदाज तिकडे बाद डगआउटमध्ये रिटर्न नवीन फलंदाज बघायचा आहे आमचे प्रमुख मान्यवर थोडीशी रजा घेत आहेत मात्र दादा संध्याकाळी 4 नंतर यायला विसरू नका सन्मान्य उल्हास तांडेल नवनिर्वाचित सरपंच तर 6 षटकं इकडे संपलेली आहेत 6 षटकामध्ये धावसंख्या इकडे झाली आहे किती झाले टोटल धावा किती झाले दादा 82 ना 82 धावसंख्या झाली ती म्हणजे 82 36 चेंडूमध्ये 83 धावा करायच्यात मित्रांनो चला सेकंड इनिंगसाठी पुन्हा एकदा मी इकडे इन्व्हाइटन करतोय या संपूर्ण सिंधुदुर्गाची आन बान शान महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आहे वाणीचा गाजा वाजा म्हणूनच आज सिंधुदुर्गचे आज राजा सामंत सर आहेत राजा या सेकंड इनिंगसाठी त्यांच्या मुखातील आपण वाणी ऐकूया प्रदीप देऊलकर सर इकडे आहेत उत्तम दादा सर आमच्या जोडीला आहेत पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर धावांचा डोंगर आहे या ठिकाणी हॉटेलचे मालक अक्षय देसाई उपस्थित
झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. मी सहदेव साळगावकर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. अक्षय देसाई या पुढील होणारा सामना ओम स्पोर्ट थापण आणि शिवारा कणकवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच मान्यवर कक्षाच्या समोर यायचं. या पुढील मॅचचं नाणेफेक अक्षय देसाई करतील. दोन्ही संघाच्या यापुढील होणारा सामना ओम स्पोर्ट मापण आणि शिवारा कणकवली दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आणि नाणेफेक करतील अक्षय देसाई. फलंदाजांना लवकर पाठवायचं आहे. या ठिकाणी समालोचक म्हणून उत्तमजी मुंडगेकर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. मी त्यांना विनंती करतोय की आमचा सन्मान स्वीकारायचा. विशाल रोही यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचंय. पेन नाही येत रे, फक्त स्कोर बुक तो काही लो पायस का शिवारा कणकवली कर्णधार शिवारा कणकवली कर्णधार या ठिकाणी ओम स्पोर्ट मापन संघाचे कर्णधार गोपाळ बट्टा आणि शिवारा कणकवलीचे कर्णधार नाणेफेक राजानंद हॉटेल देवबागचे मालक अक्षय देसाई यांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी भार्गव नावाचं किचन चावीचं अशी चावी या ठिकाणी सापडली आहे. ज्या क्रिकेट रसिकाची खेळाडूची असेल त्यांनी या ठिकाणी येऊन कॉमेंट्री कक्षात संपर्क साधावा आणि ती चावी घेऊन जावी. लॉकेटवरती भार्गव असं लिहिलेलं आहे. धन्यवाद आळवे सर. सुरुवातीच्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा फलकावरती लावल्या त्या श्रीकृष्ण 11 देवबाग संघानं. म्हणजे सेकंड इनिंगमध्ये 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 83 धावांची आवश्यकता आहे. टॉस उडवला जात आहे पुढील सामन्याचं. वही घेऊन यायचं. बेल त्यांच्याकडे होते, शिवारा कणकवली संघाने नाणेफेक जिंकलेलं आहे. आमचे लावले क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं हे इनिंग झाल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे की लगेच आपलं शिवारा कणकवली संघाने क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वेळ घालवायचा नाही. ही मॅच संपल्यानंतर लगेचच पुढील सामना सुरू होईल. तो शिवारा कणकवली आणि मापन सामान सर नाही बस ओव्हर टू राजाजी सामान. एका ह्या होता ना स्कोअर मध्ये माझ्याकडे त्यांच्याकडे फलंदाजांची नावं सांगायची आहे. 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु त्याला फलंदाजांची नावं माहिती नाही आहेत. त्यामुळे फलंदाजांची नावं माहिती असलेला सदस्य तुम्ही कॉमेंट्री कक्षात पाठवा. स्ट्राईकला कोण स्ट्राईकला कोण आहे? धन्यवाद. 83 धावांचा पाठलाग करण्यासाठी समर्थ 11 आंबेरी संघाचं प्रतिनिधित्व करताना 2 सलामीवीर सूरज देवगडकर आणि भूषण गडेकर. टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाची सलामीवीरांची जोडी. फक्त आज जो लौकिक आहे सलामीवीरांच्या रूपात तो सत्यात उतरवणं गरजेचं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. पहिला चेंडू निर्धाव कॉन्टिंग केला गेला. 36 चेंडूमध्ये 83 धावांचं ध्येय.
आणि त्याचाच पाठलाग करण्यासाठी दमदार सलामी अपेक्षित. ऑफस्ट्रिकवरचा चेंडू अप्रतिमरित्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात बॅकअप करतो, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. फलंदाजानं स्वतःचं खातं खोललं, स्वतःच्या संघाचं खातं खोललंय. धावसंख्या झाली बिनबाद 1. गोलंदाज तेजस पडवळ, तरुण दमाचा हा गोलंदाज केरवाडीमधून त्याने क्रिकेट सफर केलंय, पण अलीकडच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये सातत्याने संयमपूर्ण गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलंय. तशी संयमपूर्ण गोलंदाजी हा सामन्यात सुद्धा अपेक्षित. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफस्ट्रिकवरचा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय. अप्रतिमरित्या बॅकअप केला जातो, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. 83 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे बिनबाद 2. खालच्या क्रमांकापंत्रीत गोलंदाजी अपेक्षित असते. दिशाहीन गोलंदाजी त्याचाच खरपूस समाचार घेतला. स्क्वेअरलेगच्या दिशेनं चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. हा खणखणीत चौकार आणि या 4 धावांशी समीकरण पुढे सरसावलं. 83 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे समर्थ 11 आंबेरी संघाची 6 धावा. बिनबाद 7 धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. दोन्ही संघाकडे झोकून क्रिकेट खेळण्याची वृत्ती असलेले खेळाडू उपलब्ध, त्यामुळे एक अटीतटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल क्रिकेट रसिकांना. आणि त्याचीच अपेक्षा घेऊन क्रिकेट रसिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. पुन्हा एकदा गोलंदाज कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं. ऑफस्ट्रिकच्या बाहेरचा चेंडू थोडासा उसळी घेतलेला, द्विधा मनस्थितीमध्ये खेळला. नशीब बलवत्तर हवेत विसावलेला चेंडू बॅकअप केला गेला, नाहीतर झेलचीतच्या रूपात पहिला गडी माघारी परतला असता. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. बिनबाद 8 धावसंख्या झाली आहे बिनबाद 8. 83 धावांचा पाठलाग करताना तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढे सरसावट खेळण्याचा मानस. पहिल्या स्लिपवरती बॅकअप केला जातो, तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 83 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9. या ठिकाणी ओलसोट महापौर संघाचे मालक प्रवीणजी ठाकूर आहेत, त्यांना मी विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये यायचं. मी सहदेव साळगावकर यांना विनंती करतोय की त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करायचं. तसेच श्रीकृष्ण देवबाग संघाचे मालक हेमंत चिंदरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये येऊन बसायचं. तर पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या झाली आहे 83 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 9 धावा. समर्थ 11 आंबेरी संघाला विजयश्री खेचून आणायची असेल तर संयमपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल. खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी. त्यामुळेच पुन्हा सांगू इच्छितो या ठिकाणी दमदार सलामीची अपेक्षा. दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. देवबागनं आतापर्यंत एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू दिलेत आणि त्यांचीच आठवण, त्यांचीच कर्तबगारी नजरेसमोर उभी राहावी म्हणूनच प्रतिवर्षी देवबाग चषकाचं आयोजन केलं जातं. बॅटच्या मधोमध घेऊन लॉंगऑफच्या दिशेनं खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं, पण गचाळ क्षेत्ररक्षण अनुभवता आलं आणि त्याचाच लाभ उठवला तो फलंदाजांनी. एकंदरीत धावून 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलंय. एकंदरीत धाव संख्या झाली आहे 83 धावांचा पाठलाग करताना 13 धावा. देवबाग क्रिकेटचा जर इतिहास आणि त्याचा लेखाजोखा सादर करायचा झाला तर एक काळ असा होता की देवबाग परिसरातून एकापेक्षा एक दर्जेदार संघ अनेक स्पर्धांच्या दरम्यान सातत्यानं दर्जात्मक क्रिकेट खेळायचे. त्यामध्ये उल्लेख करायचा झाला तर प्रगती देवबाग, महापुरुष देवबाग, सेंट पीटर देवबाग, न्यू शांताक्रुज देवबाग, त्यानंतर भरत दांडी, झुलझाल दांडी,
त्याचबरोबर मित्र हो, त्या सर्व संघामधून खेळणारे दर्जेदार खेळाडू, तारकर्लीच्या वतीनं सुद्धा अनेक दर्जेदार खेळाडूंचा मिलाप असलेले संघ सातत्याने आपल्याला पाहायला मिळायचे. एक काळ असा होता की भोगवा राजेश्री मैदानावरती दर्जेदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जायचं आणि त्या स्पर्धेमध्ये तारकर्ली संघानं अंतिम सामन्यामध्ये अप्रतिम क्रिकेटचं प्रात्यक्षिक घडवलं होतं. फक्त दुर्दैवीरित्या त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. युवक क्रीडा मंडळ परोळेनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि तारकर्ली संघानं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि त्याच संघातील प्रतिनिधी स्कोरर म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचं नाव आहे बंटी केरकर. महापुरुष देवबाग म्हटल्यानंतर क्लावी लावडीचा संघ खेळायला येतोय असं त्या काळात वाटायचं. बक्षिसांच्या रकमा फार मोठ्या नसायच्या, परंतु झोकून क्रिकेट कसं खेळलं जातं त्याचं प्रात्यक्षिक कॉमेंटेटर या नात्यानं त्या संघाकडून मी सातत्याने पाहिलंय. संदीप कोबरेकर, कल्पक बुद्धीचा कर्णधार गणेश कुबल, दशरथ राऊळ, बबन पराडकर, देवराज पराडकर असे एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू त्या संघानं सिंधुदुर्ग स्तरावरती दिले. त्याच खेळाडूंच्या पावलावर पाऊल टाकून सध्याच्या घडीला दर्शन बांदेकर क्रीडा जगतात मार्गक्रमण करताना दिसतो. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेट मधला तो अव्वल दर्जाचा खेळाडू असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रगती देवबागच्या वतीनं सुद्धा दादू रेवणकर यांना कधीच विसरून चालणार नाही. अनेक सामने एक हाती त्यांनी प्रगती देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना जिंकून दिलेत. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, एका धावेत रूपांतर, पाहता पाहता दुसरी धाव पूर्णत्वास, एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावली. पंचांनी नो बॉल घोषित केला. एकंदरीत 3 धावा आणि या 3 धावांनिशी धावसंख्या होते 16 धावा. 83 धावांचा पाठलाग करताना पंचांनी नो बॉल घोषित केला, त्यामुळे फ्रीटची सुवर्ण संधी फलंदाजाकरिता. उसळी घेतलेला चेंडू स्कोरलेगच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. क्रिकेटच्या मैदानावरती अप्रतिम गोलंदाजी अपेक्षित असते, अप्रतिम फलंदाजी अपेक्षित असते, त्याहीपेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण असावं लागतं. पुन्हा एकदा किंचित उसळी घेतलेला चेंडू खेळण्याचा मानस होता. एका धावेत समाधान मानावं लागतंय. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव पंचांनी घोषित केली. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर बिनबाद 17. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवता येत ते श्रीकृष्ण 11 देवबाग संघाचे गोलंदाज. चेंडूमागे कल्पकता आहे, संयम आहे आणि त्यामुळेच आक्रमक फलंदाजीवरती रोका लागलाय. पुन्हा एकदा मिडविकेटच्या डोक्यावरून खेळण्याचा मानस, चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. गोलंदाजाची खऱ्या अर्थानं वावा करणं गरजेचं, कारण सध्याच्या घडीला गोलंदाजासाठी क्रिकेट अनुकूल नाही असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. फलंदाजी पोषक व्हावी त्यासाठी फलंदाजाला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात येतं. मग लेदर क्रिकेट असो किंवा टेनिस क्रिकेट असो, परंतु तेच चक्रायू भेदत ज्यावेळी टिचून गोलंदाजी केली जाते त्यावेळी फलंदाजापेक्षा गोलंदाजाची वावा करणं गरजेचं असतं आणि त्याच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक प्रकर्षानं मालवणच्या बोर्डिंग मैदानावरती श्रीकृष्ण 11 देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळालं. समर्थ 11 आंबेरी संघाकडे खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी, या ठिकाणी संयम आणि दिलेरी असा दुहेरी संगम साधत तिसऱ्या षटकात मात्र फलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवावं लागेल, कारण तिसऱ्या षटकामध्ये जेवढ्या धावा फलंदाजांच्या बॅटमधून निघतील त्या धावांमुळेच विजेतेपदाकडे जाणारा मार्ग सुखकर होईल. फक्त मनातले मनसुबे दोन्ही फलंदाजांनी सत्यात उतरवणं गरजेचं. फलंदाज या नात्यानं गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो समीर वेंगुर्लेकर. उंचपुरा असा हा गोलंदाज अलीकडच्या काळात अनेक स्पर्धांमध्ये संयमपूर्ण गोलंदाजीचं सातत्यानं प्रात्यक्षिक घडवताना दिसतो. जो त्याचा लौकिक आहे तो लौकिक अबाधित राखायचा असेल तर या सामन्यात सुद्धा लौकिकाला साजेशी अशी संयमपूर्ण गोलंदाजी त्याला
करावी लागेल, कारण त्याच्या गोलंदाजीवरती श्रीकृष्ण 11 देवबाग संघाची मदार अवलंबून. देवबाग संघाच्या वतीनं अनेक वेगवान गोलंदाज मी पाहिलेत. सुरुवातीच्या काळात दया चोपडेकर अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवायचा. महापुरुष 11 देवबाग संघाचं प्रतिनिधित्व करताना दोन्ही बाजूला स्विंग चेंडू कसा करावा ती कला त्याला अवगत होती. त्यामुळे संदीप खोबरेकर कर्णधार या नात्यानं ऐन मोक्याच्या ठिकाणी त्याच्या हातात चेंडू सुपूर्द करायचा. बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलेला चेंडू कॉमेंट्री कक्षाच्या समोर छेलात रूपांतर होऊ शकतं. पहिला गडी गारत होतोय. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे प्रतीक गवंडे. सतरा या धावसंख्येवरती पहिला गडी माघारी परततोय झेलचितच्या रूपात. 2 षटकांची सांगता झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला येतो सुनील मालवणकर, ज्याच्याकडे अप्रतिम फुटवर्क आहे. शरीराचं संतुलन तो अप्रतिम साधतो. त्याहीपेक्षा त्याची कमालीची नजर असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फलंदाज या नात्यानं मैदानात अपेक्षित असतं ते टायमिंग. त्यामुळेच टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून सुनील मालवणकर याचं आदरानं नाव घेतलं जातं. आज आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या रसिकांसमोर आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी त्याला सत्यात उतरवावी लागेल. याच मैदानावरती बाळा खोत 11 संघाचं प्रतिनिधित्व करताना रणझुंजार वैभववाडी संघाच्या धारदार गोलंदाजी समोर त्यांनी षटकारांचा पाऊस पाडला होता. आणि त्या काळात जवळजवळ 7-8 हजाराचं बक्षीस त्याला देऊन गौरवण्यात आलं होतं. कारण त्यावेळी मी स्वतः कॉमेंटेटर राजा सामान, माझ्या बरोबरीनं अशोक नाईक आणि समीर पांढरे या ठिकाणी कॉमेंट्री कक्षात कॉमेंटेटर या नात्यानं उपलब्ध होतो. त्या आठवणी तशाच हृदयाच्या कप्पीत आम्ही साठवून ठेवल्यात. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, हवेत विसावलेला चेंडू छेलात रूपांतर करण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवतोय तो क्षेत्ररक्षक. प्रयत्न हवेत उरले आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या पुढे सरसावते. पहिल्या 2 षटकानंतर 83 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात समर्थ 11 आंबेरी संघाची धावसंख्या झाली आहे 19 धावा. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो तो गोलंदाज. आक्रमक पावित्रा घेतला होता. प्रयत्न हवेत उरले. एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. पंचांनी 22च्या स्वरूपात धाव घोषित केली. गोलंदाजाचं नाव आहे समीर वेंगुर्लेकर. उंचपुरा असा गोलंदाज, ज्याच्या कर्तबगारीबद्दल षटकाच्या सुरुवातीला विस्तृत अंगानं मांडणी करताना मी सांगितलं होतं की टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाचा संयमपूर्ण गोलंदाज अशी त्याची ख्याती आहे. आणि आपल्या लौकिकाला साजेशी गोलंदाजी तो सत्यात उतरवतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो. ऑफस्टच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम चेंडूचा मिलाप साधला होता. खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. समीरची वावा करताना शब्द अपुरे पडतील इतकं अप्रतिम टिचून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक तो ह्या सामन्यात घडवताना दिसतोय. पुन्हा एकदा आक्रमक पावित्रा घेतला होता. लागोपाठच्या क्रमवारीत 2 चेंडू निर्धाव जातायत का, पण त्या दरम्यान पंचांनी दोन्ही हात समांतर राखत स्वैर चेंडू घोषित केला. अतिरिक्त धावेनिशी एका धावेत भर पडली आणि एका धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. लेगस्ट्रिक वरचा चेंडू. फलंदाजाचं नशीब बलवत्तर, नाहीतर विकेट त्रिफळाचीच्या रूपात गारत होऊ शकला असता. परंतु या ठिकाणी मात्र नॉस्ट्रायकरच्या दिशेने यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि धावचीच्या रूपात फलंदाजाला दुसऱ्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला. एकंदरीत धावसंख्या होते 83 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. राजाजी, या ठिकाणी मालवणी लाईव्ह या युट्यूब चॅनलचे युट्यूबर
लकी कांबळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की मान्यवर कक्षामध्ये येऊन उपस्थित राहायचं. त्यांचं सहदेव साळगावकर गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक देखणा चौकार, नेत्रदीपक चौकार. ज्यावेळी चेंडू खेळून काढला होता त्यावेळी चेंडूवरती 4 धावांचं शिक्कामोर्तब झालं होतं. कारण अप्रतिम फुटवर्क साधलं होतं, अप्रतिम टायमिंग साधलं होतं. त्याहीपेक्षा अप्रतिम शरीराचं संतुलन आणि त्याहीपेक्षा देखणी होती ती नजर. आणि त्यामुळेच अप्रतिम दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणून सुरुवातीला सुनील मालवणकर ज्यावेळी फलंदाजीला मैदानात उतरला त्यावेळी त्याच्या कर्तबगारीचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मराठीच्या परिभाषेत तुमच्यासमोर विस्तृत अंगानं मांडण्याचा मी प्रयत्न केला होता. समीर वेंगुर्लेकर पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू कावकॉर्नरच्या दिशेनं खेळून काढलाय. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, खणखणीत चौकार पुन्हा एकदा क्रमवारी दुसऱ्या चेंडूवरती अनुभवता आला आणि एकंदरीत 4 धावांनिशी समीकरण पुढे सरसावलं. 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग करताना समर्थ 11 आंबेरी संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. किती चेंडू, किती धावा, किती षटकाची सांगता झाली, किती गडी गारद झाले याचा लेखाजोखा कॉमेंटेटर या नात्यानं मराठीच्या परिभाषेत मी राजा सामंत विस्तृत अंगानं तुमच्यासमोर मांडणी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे स्कोरर या नात्यानं बंटी केरकर यांना. पहिल्या 3 षटकाचं विस्तृत अंगानं संकल्पनेच्या रूपात विस्तृत वर्णन कॉमेंटेटर या नात्यानं आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करत होतो. तो शेवटच्या 3 षटकांसाठी आपल्यासमोर येत आहेत तरुण दमाचे कॉमेंटेटर प्रदीप देऊलकर. त्यांच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतो आणि थोड्या वेळाकरिता तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांची रजा घेतो. प्रदीप. उपस्थित सर्व तमाम क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांना टोपीवाला बोर्डिंगच्या मैदानावरती प्रदीप देऊलकरचा मनपूर्वक नमस्कार. देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित 2023 देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा ही पाहतोय आजचा शुभारंभाचा दिवस. शुभारंभाची लढत ही श्रीकृष्ण देवबाग वि पक्ष समर्थ आंबेरी या 2 संघादरम्यान पाहायला मिळत आहे. दुसऱ्या इनिंग मधील 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होतोय. समीकरण पाहायला मिळत आहे 18 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगत हा जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळाईने पूर्ण होताना दिसतंय. ती दाजी धुरतच्या खाती 1 धाव जमा होते. सांघिक धाव संख्या ही 31 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुनील मालवणकर, दाजी धुरत कसलेले फलंदाज यावेळी मैदानावरती पाहायला मिळत आहेत. ज्या फलंदाजीच्या जोडीवरती ही भिस्त अवलंबून असेल समर्थ आंबेरी क्रिकेट संघाचे. यावेळी सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडूला खोदून काढला जातोय. चेंडू जातोय काव कॉर्नरच्या दिशेने. पहिल्या प्रयत्नामध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. चेंडूची परती ही वेगाने होते आणि दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका या चेंडूवरती समाप्त होताना दिसतंय. ते आंबेरी क्रिकेट संघासाठी 32 धावा धाव फलकावरती ओशन ब्लिस या हॉटेलकडनं आपल्याला हे एंडची सुरुवात होताना दिसते. ती गोलंदाज नितीन राणे यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो पंचांच्या उजव्या साईडने. यावेळी सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू मिस टाइम फटका होतोय. चेंडू जमिनीला घरंग शॉर्ट मिड विकेट पर्यंत जातोय. गोलंदाज धनंजय राणे स्वतः त्या चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय. नितीन राणे एकेरी धाव ही जोडली जाते समर्थ आंबेरी क्रिकेट संघासाठी आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही धावफलकावरती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. धावांचा डोंगर शुभारंभाच्या लढतीत पाहायला मिळतोय. तो श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाचा समर्थ आंबेरी क्रिकेट संघाविरुद्ध. यावेळी सुरेख चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. कुठचीही सुसंधी दिली जात नाही. सुनील मालवणकरला आतापर्यंत शांत ठेवण्यात यशस्वी होताना दिसतोय. तो गोलंदाज श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाचा नितीन राणे. ओशन ब्लिस या बॅनर एंडकडनं गोलंदाजीची सुरुवात
यावेळी सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हा दाजी धुरससाठी ऑनसाइडला मोठा फटका टोलवायचा हा मनसुबा यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. एक नाममात्र एकेरी धाव ही समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी पाहायला मिळत आहे, ज्या एकेरी धावसंख्येने आतापर्यंत 34 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 83 धावांचा पाठलाग करताना समर्थ अंबेरी क्रिकेट संघ. यावेळी डाव्या यष्टीवर फुलटॉस प्रकारचा चेंडू फलंदाज सुनील मालवणकर यावेळी चाचवडताना दिसतोय. यष्टा उद्ध्वस्त होत आहे, तिसरा हादरा बसतोय तो समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी सुनील मालवणकर याच्या स्वरूपात. रन आता बघूया, एक बॉल थांबाय ना. सुनील मालवणकर याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मोहम्मद शेख यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. मोहम्मद शेख आक्रमक शैलीचा फलंदाज, अर्थात बऱ्याच सामन्यांचं चित्र पालटण्याची क्षमता ज्या फलंदाजाकडे तो मोहम्मद शेख यावेळी मैदानात पावलं टाकताना दिसतोय. समीकरण थोडंसं अवघड समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी, मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल. पहिल्या शुभारंभाच्या लढतीत तो समर्थ अंबेरी क्रिकेट संघाला आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सांघिक 5वं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. तो डावकऱ्याचा समीर वेंगुर्लेकर, ज्याने कमी अवधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या क्रमवारीत ज्याने अव्वल स्थान आतापर्यंत प्राप्त केलं, या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो समीर वेंगुर्लेकर पंचांच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट एंडने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. यावेळी सुरेख मधल्या इष्टीवर खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. चेंडू येतोय डीप लॉंगन पर्यंत. डीप लॉंगन वरचा शतरक्षक येतोय, झपकन चेंडूची परती करताना दिसतोय. गोलंदाजाकडे एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 36 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. सामना थोडासा अवघड पाहायला मिळतोय समर्थ अंबेरी क्रिकेट संघासाठी, कारण प्रारंभीच्या षटकांमध्ये दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली ती श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाची. यावेळी सुरेख चेंडू उजव्या यष्टीवर पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय. प्रयत्न होता मोहम्मद शेखचा डीप मिड विकेट, डीप लॉंगन सीमारेषेच्या दिशेने चेंडू टोलवायचा, मात्र हा प्रयत्न निष्फळ ठरताना दिसतोय. मोहम्मद शेखचा निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसते ती 5व्या षटकावरती समीर वेंगुर्लेकर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू उत्तर होतं ते एकेरी धावेसाठी. चेंडू जमिनीला घरंगत येतोय डीप लॉंग पर्यंत. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 37 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या इनिंग मधील 5वं षटक समीर वेंगुर्लेकर हाताळताना दिसतोय. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू पायचीचं हलकस अपील पाहायला मिळतंय, मात्र एकेरी धाव पूर्ण होत आहे. मोहम्मद शेख त्याच्या साथीला दाजी दुरज थोडासा सुदैवी आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते 38 धावा धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय देवबाग चषक क्रिकेट स्पर्धा पर्व दुसरं देवबाग ग्रामस्थ मंडळ आयोजित ही भव्य दिव्य SPL सिंधुदुर्ग प्रीमियर लीग टेनिस क्रिकेटचा थरार हा टोपेवाला बोर्डिंगच्या मैदानावरती अनुभवतो. या स्पर्धेचा आजचा उद्घाटनाचा दिवस, शुभारंभाची लढत या दोन संघादरम्यान. यावेळी लोअर फुलटॉसचा चेंडू काऊ कॉर्नरला फटका निघतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धावा 3 गड्यांच्या मोबदल्या. जी फटकेबाजी आतापर्यंत पाहायला मिळते ती सुरुवातीपासून अपेक्षित होती. 6 षटकांमध्ये 83 धावांचा पाठलाग, मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक कुठंतरी हे कसकाऊ फलंदाजी पाहायला मिळाली समर्थ अंबेरी क्रिकेट संघाकडनं. पंचाच्या डाव्या साईडने राईट अप ओव्हर द विकेट.
यावेळी उजव्या यष्टीवरचा खोलवर टप्प्याचा चेंडू येतोय डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय तो मोहम्मद शेख याच्या फलंदाजी मधना. षटकाच्या साह्याने सांघिक धावसंख्या पोहोचते, सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय ते समर्थ आंबेरी क्रिकेट संघाचं 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळतंय समर्थ आंबेरी क्रिकेट संघ 6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. पहिली शुभारंभाची लढत श्रीकृष्ण देवबाग विपक्ष समर्थ आंबेरी क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकली होती समर्थ आंबेरी क्रिकेट संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं आणि 6 षटकांमध्ये 82 धावांचा डोंगर उभा राहिला. 83 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये 5 षटकांच्या समाप्ती अखेर 50 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण पाहायला मिळत आहे 6 चेंडू आणि 6 चेंडूंवरती 33 धावांची आवश्यकता ती समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. समर्थ आंबेरी क्रिकेट संघ स्ट्राईक एंडला दाजी धुरत पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती मोहम्मद शेख मात्र एखादा चमत्कारच समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला वाचवू शकतो आणि बघावं लागेल या मैदानावरती दाजी धुरत ज्या नावारूपाला ती फलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल का. कारण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण हे अपेक्षित, मात्र त्या आक्रमणापासून बचाव करण्याचा इरादा असेल तो ओशन ब्लिस या एंड कडनं गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. या इनिंगची सांगता करणारे षटक किरण गावडे. यावी सुरेख फटका बॅकफुटला जातोय, सुरेख जागा बनवतोय, डीप स्वीपर कव्हर सीमारेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या 54 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूंवरती आक्रमण हे अपेक्षित समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला पहिला सामना जिंकण्यासाठी. मात्र आपलं अस्तित्व या मैदानावरती सिद्ध करायचं असेल तर नक्कीच 5 चेंडूंवरती आक्रमण अपेक्षित. मात्र गोलंदाजाचा इरादा असेल तो या आक्रमणापासून बचाव करायचा. किरण गावडे पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी सुरेख फटका निघतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने 6 धावांसाठी. 2 चेंडूंवरती महागडा ठरतोय किरण गावडे. नक्कीच विचार विनिमय करण्यासाठी भाग पडेल तो दाजी दुरत या मैदानावरती. 4 चेंडूंवरती 23 धावांची आवश्यकता समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. नक्कीच विचार विनिमय होतोय समर्थ आंबेरी क्रिकेट संघाच्या बाजूने, कारण जी फलंदाजी सुरुवातीपासून अपेक्षित होती 6 षटकांमध्ये 83 धावांचा पाठलाग. मात्र प्रारंभी जे षटक हे गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघाकडनं आणि मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद शेख त्याच्या साथीला दाजी दुरत या मैदानावरती प्रभावित करताना दिसत आहेत. या मैदानावरती 4 चेंडू 23 धावा. यावेळी गोलंदाज रणनीती बदलतोय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो दाजी दुरतसाठी. यावेळी फटका मिस टाइम होतोय, चेंडू जातोय डीप लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये. पहिला प्रयत्नामध्ये चेंडूवरती ताबा मिळवला जातोय, परती होतोय गोलंदाजाकडनं. अर्थात एकेरी धाव निघतंय, ज्या एकेरी धावसंख्येने समीकरण बदललं जातंय. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. यावेळी खराब चेंडू, फुल टॉस प्रकारचा चेंडू डीप लॉंगला फटका निघतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 2 चेंडू 16 धावांची आवश्यकता समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. प्रयत्न अतिशय सुरेख शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहे समर्थ आंबेरी क्रिकेट संघाचे. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की एखादा चमत्कार समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये वाचवू शकतो, आव्हान जिवंत ठेवू शकतो. मात्र बघावं लागेल गोलंदाजाने 2 चेंडू व्यवस्थितरित्या हाताळले तर मात्र या 2 चेंडूंवरतीच श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ विजय होऊ शकतो. मात्र गोलंदाजाने जर अतिरिक्त चेंडू टाकला तर नक्कीच या सामन्यामध्ये रंगत वाढेल ती समर्थ आंबेरी क्रिकेट संघासाठी. खूप महत्वाचा चेंडू असेल हा.
यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू मिस टाइम फटकावतोय. नक्कीच या चेंडूवरती स्पष्ट होत आहे की श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ विजयाच्या दिशेने वाटचाल म्हणावी लागेल. शुभारंभाची लढत, मात्र एका दिमाखात पद्धतीने विजय संपादन करायचा हा मनोबल इरादा. एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. यावेळी शॉर्ट प्लेन पद्धतीचा चेंडू बॅटची कडा घेतोय. एसटी रक्षकाला चेंडू चकवा देतोय, मागे येतोय आणि या सामन्यामध्ये 11 धावांनी विजय संपादन करतोय तो श्रीकृष्ण देवबाग क्रिकेट संघ. शुभारंभाची लढत, मात्र एका दिमाखात या सामन्याची सांगता करताना दिसतोय. पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागतोय, मात्र साखळी फेरीचे सामने पुढील सामन्यात विचार विनिमय करून यावं लागेल ते समर्थ आंबेरी क्रिकेट संघाला. या स्पर्धेतील दुसरा सामना ओम स्पोर्ट मापड विरुद्ध शिवारा सुपर कणकवली. नाणेफेक झालेली आहे. शिवारा सुपर कणकवली संघाने नाणेफेक जिंकून